हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी विलेज कोच सोबत जाधव हिल कॉर्नर फिटनेस क्लबच्या माध्यमातून अनेक लोकांना वजन कमी करण्यासाठी मेडिसिन लाईफ जगण्यासाठी मदत करत आहे. हिल कॉर्नर फिटनेस क्लबच्या माध्यमातून असाच एक मी अमेझिंग रिझल्ट आपल्या समोर सर्वांसमोर घेऊन आलो आहे. तो म्हणजे आपले गुरुजी आणि यांचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण की यांच्याकडे बघून आहे ना मला खरंच ते एक आदर्श शिक्षक म्हणून असे मी त्यांच्याकडे बघतो माझ्या नजरेने. कारण की त्यांच्यामध्ये मी खूप सगळं शिस्त, संयम आणि सगळ्यात महत्वाचं तर खूप म्हणजे ते त्यांचं मी शब्दात वर्णन नाही करू शकत असं त्यांचं क्लबमध्ये राहणीमान असतं. तर आपण जाणून घेऊया नेमकं त्यांच्याकडून त्यांची ही जी काही जर्नी होती 21 दिवसाची. त्यांनी 21 दिवसामध्ये आपल्याकडं 3 किलो 100 ग्रॅम वजन कमी केलंय. हे वजन कमी करण्याचं कारण आणि त्याबरोबर नेमकं वेट लॉस जर्नी नेमकं काय असते सर, आणि त्या पाठीमागचा लोकांचा गैरसमज काय असतो हे आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. पण त्या पहिले मी तुम्हाला एक छोटंसं आमच्या पूर्ण फॅमिलीतर्फे गिफ्ट देऊ इच्छितो. सर प्लीज वेलकम. छोटंसं गिफ्ट जरी असलं, जशी तुमची वेट लॉस जर्नी मोठी होणार आहे त्याबरोबर गिफ्टही मोठंच होणार आहे सर. नक्कीच मला अगदी थोडक्यात तुम्ही वेट लॉस जर्नी नेमकं काय असते ते सांगा, त्याबरोबर तुमचा अनुभव कसा राहिला ते सांगा, आणि कुठले न्यूट्रिशन ऍड केले आणि तुमच्या कोचचं तुम्हाला कसं मार्गदर्शन लाभलं या जर्नीमध्ये. थँक्यू सर. सरांनी आताच माझं इंट्रो करून देताना बरेचसे काहीतरी जड शब्द वापरले, पण ते सांगू इच्छितो माझं बामराशी काय बरोबर. सरांनी जे जे जेच काही सांगितलंय कोच सरांनी तेच मी फक्त फॉलो करत गेलो. आणि एक शिक्षक असल्यामुळे नियमित डिसिप्लिन आणि तंतोतंत फॉलो करण्याची जी पद्धत आहे ती सवय पहिल्यापासूनच होती. वेट लॉस करण्याचा उद्देश हा होता की मला पूर्वी काहीही काम केलं किंवा चालून आलं, जिना चढायचं असेल तरी थकवा यायचा. त्याला म्हणजे आपण म्हणतो की दम लागण्याची पूर्वीची स्टेप, आता जास्त वेट झाल्यानंतर दम लागणार हे मला कळून चुकलं होतं की आता पुढची स्टेप आपली तीच आहे की आपण 4-5 पायऱ्या चढलो की आता दम लागणार आहे. पण थकवा जाणवायला लागला आणि कोणतेही काम करण्याची इच्छा होत नव्हती, अंगामध्ये आळस यायला लागला. आणि मी सकाळ संध्याकाळ फिरण्याचा माझा रोजचा नियम चालूच होता, परंतु वेट लॉस काही होत नव्हता आणि माझ्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट मला जाणवत नव्हती. एक दिवस असंच फिरता फिरता मी यांचा हेल्थ कॉर्नरचा बोर्ड बघितला आणि सहज विचार आला की आपण एकदा सरांना भेटून गायडन्स घेऊ, मार्गदर्शन घेऊ की त्याने काही आपल्याला फायदा होईल का. आणि मी त्या दिवशी इथे एंट्री केली आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं. तेव्हापासून आज 21 दिवसात मी जवळजवळ 3 किलो 100 ग्रॅम वजन माझं कमी केलेलं आहे. आणि फक्त वजन कमी करणं हा उद्देश नाही, तर जो काही प्रॉब्लेम्स आपल्या मागे होते माझ्यासाठी की आळस होता, थकवा जाणवायचा, ॲसिडिटी तर मला म्हणजे महिन्याला एक स्ट्रीप लागायचं. आज कम्प्लीट 21 दिवस झालेत आणि त्यापूर्वीचे ट्रायलचे जर धरले 1 महिना झालाय, मी एकही ॲसिडिटीची गोळी अजूनपर्यंत घेतलेली नाही. म्हणजे माझे सगळ्यात बेस्ट तो रिझल्ट वाटला. आणि आज कोणतंही काम करताना मला बिलकुल थकवा येत नाही. मी सकाळी 5000 स्टेप चालून इथे पुन्हा वर्कआउट करतो 45 मिनिटं 1 तास, आणि इथून परत दिवसभर काम करतो. काम करून आल्यानंतर इव्हिनिंगला परत मी फिरायला जातो, पुन्हा 5 ते 6000 स्टेप कंप्लीट करतो आणि छान झोप लागते, एकदम फ्रेश वाटतं दिवसभर. हेल्थ कॉर्नर फॅमिलीमध्ये मला सरांनी त्या ठिकाणी गायडन्स केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला आता खूपच म्हणजे अमेझिंग असं ट्रान्सफॉर्मेशन माझं वैयक्तिक वाटते. मला वजन कमी करण्याचा तुमचा गैरसमज काय होता, म्हणजे काय करावं लागतं वजन कमी करत असताना? सुरुवातीला मला असं वाटायचं की वजन कमी करणं म्हणजे फक्त एक जास्त एक्सरसाइज केली म्हणजे वजन कमी होईल,
आणि जास्त वजन कमी होईल. परंतु सरांनी सांगितलं की फक्त एक्सरसाइजने वजन कमी होत नसतं, तर योग्य आहार आणि योग्य न्यूट्रिशन, योग्य झोप या सर्व गोष्टीचा आपल्या वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये समावेश असतो. माझ्या डोक्यात फक्त होतं की जास्त आपण एक्सरसाइज केली, जास्त चाललो की आपलं जास्त वजन कमी होईल, परंतु तसं काहीही होत नाही. कारण की आपण जास्त मेहनत केली की पुन्हा जास्त खातो आणि त्याच्यामुळं जे आहे त्या टेबलमध्ये आपण राहतो. वजन वाढत नाही, फक्त एवढं आहे, परंतु ते कमी होणार नाही याची गॅरंटी. इथे काय आहे की ते योग्य डाएट, योग्य न्यूट्रिशन आणि योग्य पद्धतीने एक्सरसाइजचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं. बाकीच्या ज्या आपल्या ज्या लाईफस्टाईल आहेत, झोप असेल, स्ट्रेस मॅनेजमेंट असेल, या सर्व गोष्टीबद्दल सर नेहमीच मार्गदर्शन करत असतात आणि त्यांना मला वाटतं जवळजवळ 5 ते 6 वर्षाचा स्वतःला अनुभव आहे. त्यामुळे आम्ही तर काय 21 दिवसाच्या अंडे पिल्लेतून बाहेर आलो, आम्ही काय सांगणार वेट लॉस बद्दल. त्यामुळे सरांना एकच विनंती आहे की यापुढेही असंच मार्गदर्शन आम्हाला राहू द्या. तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला खरंच खूप गरज आहे सर. थँक्यू. या जर्नीमध्ये कुठले कुठले न्यूट्रिशन यूज केले सर? आतापर्यंत सरांनी मला फॉर्म्युला 1 प्रोटीन पावडर 15 दिवस मी 2 टाइम शेक घेतला. त्यानंतर सरांनीच मार्गदर्शनाखाली सेल्युलॉस आणि मल्टीव्हिटॅमिन, सेल ॲक्टिव्हेटर आणि जे माझा पायाचा प्रॉब्लेम होता, मेन म्हणजे सांगायचं की 5-7 वर्षापूर्वी मी MRI केला होता. मी व्हॉलीबॉल खेळताना पडलो होतो पायावर आणि माझ्या पायाचे राईट नीचे जी लिगामेंट आहे ती क्रॅक झालेली. जनरली ज्या वेळेला लिगामेंट क्रॅक होते त्यावेळेला कोणताही व्यक्ती पायावर चालू शकत नाही. त्यावेळेसही माझी तीच अवस्था झाली होती आणि मी हॉस्पिटलाइज झालो. MRI काढला. मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला त्याचं ऑपरेशन करावं लागेल, लिगामेंट रिप्लेसमेंट, त्याशिवाय तुम्हाला चालता येणार नाही. परंतु माझी मनात जिद्द होती आणि डॉक्टरांकडून, बाकीच्या डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेतलं आणि अशी माहिती मिळाली की लिगामेंटचं जे ऑपरेशन आहे ते 99% फेल होतं. म्हणजे त्याच्यानंतर माणूस कधीच स्वतःच्या पायावर पूर्ण क्षमतेने चालू शकत नाही. आणि मी स्वतः जिद्दीने ठरवलं की मला ऑपरेशन करायचं नाही, जे होईल ते होईल. तिथून पुढे मी 5 वर्ष तसाच माझा तो लिगामेंटचा प्रॉब्लेम घेऊन मी चालत राहिलो. एक्सरसाइज पण केली. अजून माझा पाय दुखायचा, रात्री झोप यायची नाही आणि त्यामुळे वजन वाढायचं. कारण की जास्त चाललं की जास्त त्रास व्हायचा. रात्रभर मग त्याला मलम लाव, गोळ्या घे, वजन वाढत गेलं आणि मला काहीच कळत नव्हतं म्हणजे एक्सरसाइज करावी का नाही करावी. नाही केली तर वजन वाढते, केली तरी वजन वाढते आणि पायाचं दुखणं तर होतंच. पण सरांनी जॉईंट सपोर्ट आणि कॅल्शियमच्या ज्या 2 न्यूट्रिशन ॲड केले तेव्हापासून माझा पाय दुखणंही थांबलेला आहे. जे लिगामेंट सपोर्ट जो आहे तो आता बऱ्यापैकी आहे. नाही तर चाललं की पहिले पाय दुखायचा, आता तसं काही जाणवत नाही. त्यामुळे खूप थँक्यू सर की मी आता चांगल्या पद्धतीने वॉकिंग करू शकतो, एक्सरसाइज करू शकतो. याचबरोबर तुमचा अनुभव आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. कारण की गुरुजी सर्वांना घडवत असतात विद्यार्थ्यांना. त्याबरोबर आमचंही काम आहे, आम्ही दगडाला आकार देण्याचं काम करत असतो. या माध्यमातून मी नक्कीच तुमची जी काही हेल्थ जर्नी आहे ना, तर हा प्रवास नक्कीच आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल आणि उपयोगी ठरेल एवढी मी आशा बाळगतो. आणि तुम्हाला पुढील वेट लॉस जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू सर. आणि जे कोणी वेट लॉस करण्यासाठी इच्छुक आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण इतर ठिकाणी विना डाएट मार्गदर्शन किंवा विना कोणत्याही प्रॉपर गायडन्सचं जर प्रयत्न करत असाल तर तो निश्चितपणे फेल जाणार आहे. निश्चितपणे आपण योग्य कोचच्या माध्यमातून योग्य ज्या व्यक्तीने ते करून दाखवलं त्यांच्या सल्ल्यानुसार, त्यांच्या गायडन्सनुसार जर आपण गेलो तर निश्चितपणे आपलं वेट हेल्दी वेट लॉस होईल. म्हणजे काल सरांशी बोलताना मी तेच बोलतो की एका महिन्यात काही काही लोक 10-10 किलो वजन कमी करतात आणि मग नंतर काय होतं की जेव्हा न्यूट्रिशन बंद होतात आणि पुन्हा मग जे आपलं रुटीन आहे ते जर चालू झालं की परत तेवढं वेट गेन ते होत असतं. मी सरांना बोलतो की मला फास्ट वेट लॉस करायचं नाही, ज्या हेल्दी पद्धतीने आपण वेट लॉस करू, जे मेंटेन राहील. कारण की वेट लॉस करणं कधी कधी सोपं वाटतं, कारण की आपण जर महिनाभर कठीण सराव केला, गायडन्स घेतला, प्रॉपर न्यूट्रिशन घेतले आणि खाणं पिणं पूर्ण बंद केलं तर लगेच वेट लॉस होईल, परंतु ते मेंटेन राहणार नाही. आणि म्हणून हेल्दी वेट लॉस करा सरांच्या मार्गदर्शनाने, एवढंच मी तुम्हाला सांगतो. थँक्यू. येस.